जरांगे पाटील यांना उद्धव ठाकरेंनी फोन केलेला आहे। रॅलीत असल्यानं नंतर फोन करतो असं उत्तर त्यानंतर जरांगेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय। मनोज जरांगे यांची आज परभणीत शांतता रॅली सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे यांना फोन केलेला होता। मात्र रॅलीत असल्यानं आपण नंतर बोलत असल्याचं जरांगे त्यांना म्हणाले। आणि माझ्या समाजाला कुटुंब मानलंय, इमानदारीनं त्यांना शोभणारं पोरग आहे मी। नाही इमानदारी इकत मी, मला नाही कोणाच्या पदाची आणि करोडो पैशाची गरज। ही संपत्ती माझी, ही खरी संपत्ती, ही संपत्ती आपली, ही ताकद आहे, हे माझं बळ आहे, हे बळ आहे माझं। मला कितीही आजारी पडू द्या, उपोषणात किती मी घायल होऊ द्या, हे जर एकदा मला दिसले की माझ्या हत्तीचं बळ चढतं, माझं दुखणं पळून जातं आणि समाजाला मी एकदा दिसलो। तर सागर सरुसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय जरांगे यांचा आज हा पुन्हा रॅलीचा दुसरा दिवस आहे। त्यात उद्धव ठाकरेंनी जरांगेंना फोन केल्याची माहिती मिळते का? अधिकची माहिती आहे? तुम्ही त्यावेळी पाहिलं की उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते। त्या दरम्यान त्यांनी सरकारला जे आहे ते आवाहन केलेलं आहे की तुम्ही आरक्षणाचा प्रश्न तो मार्गी लावा, समोरच्यानी मार्गी लावा। त्याचबरोबरीनं जे काही समाजाच्या नेत्यांना बोलवलं जातं त्या बैठकीमध्ये शासनाच्या, त्याऐवजी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना जे आहेत त्या ठिकाणी बैठकीमध्ये बोलवावं। त्यामध्ये लक्ष्मण हाके असतील किंवा मनोज जरांगे असतील, त्या अशा प्रतिष्ठित नागरिकांना जे आहेत समाजाच्या बैठकीसाठी बोलवावं, अशा पद्धतीची साथ जी आहे ती उद्धव ठाकरे आणि शासनाला घातलेली होती। त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांना देखील उद्धव ठाकरे यांनी फोन केलेला होता आणि मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली होती। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे नम्रपणे त्यांना एसटी रॅलीमध्ये असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर काही वेळाने मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। तर त्या मनोज जरांगे पाटील यांची जी रॅली आहे ती परभणी शहरामधून मोठ्या प्रमाणात निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला जनजागृती करण्यात होती। गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती निघालेले आहेत आणि हिंगोलीमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद होता। त्यानंतर आज परभणीमध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळताना पाहायला मिळतोय। तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं बोलणं होऊ शकलेलं नाही आहे, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे। तसेच रॅली सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा संवाद झालेला नाही। मात्र रॅली झाल्यानंतर मी आपल्याशी संवाद साधतो अशा पद्धतीचं जरांगे पाटील यांनी त्यांना आपल्या त्यांना दिलेले आहे। उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते। त्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून सरकारला आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने मार्गी काढावा त्यासाठी पाठिंबा देतो असं देखील आवाहन केलेलं होतं। तर आपण बघतो परभणीमध्ये जरांगे पाटलांच्या आजचा हा रॅलीचा दुसरा दिवस आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केलेला होता अशी माहिती मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।